होता. उडून गेले ते गेले. पंचांना काहीच नाही आहे. अरे त्यांना पंचांना जर आपण काय जर जबरदस्त कुठली गोष्ट केली ते धरतीवरच्या आकाशामध्ये जाऊन येते. पंचांना काहीच नाही. आमचे बघा मित्र आदित्यभाई, मस्त आदित्य, सुंदर कॉमेंट्री आणि चांगलं डेव्हलप कर आणि चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी आल्यानंतर वाटलं पाहिजे की आदित्यने काहीतरी फरक केलाय. मजा मजा करत राहायचा. आणि बेस्ट ऑपरेटर आमचे अनिल भाई इथे उपस्थित आहेत आणि आमचे सर्पमित्र अजय म्हसने साहेब या मंचावर हार्दिक स्वागत. आणि मोबाईल त्यांनी जवळजवळ 2 लाखाचा घेतलाय. नवीन खरेदी. मॅचला सुरुवात करा. पंच गेंदबाज है सर्वेश मडवी की पहली गेंद और शॉट मिड ऑन के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा. अवधी उसरली. अगदी या उसरली गावामध्ये आम्ही बरेच वर्ष आलो. मगाशी मी आमचे साथी हरेशजी मुंडे यांनी चर्चा केली. मित्रांनो, हे प्रेम आहे. हरेश मुंडे म्हटल्यानंतर रन मशीन आहे. रन मशीन आता मागं पुढं होते पण एक काळमध्ये बघितली बॅटिंग तोड नाही. पण अजूनही तोच दबदबा आहे. सर्वेश बॉल को देखो और मारो. प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं देखो जानो परखो और मारो. बघा असा बोलल्यानंतर तिकडे द्वारकानाथ चोरगे साहेब का वळले. प्रवीण दुगाड़े ग्रेटेस्ट कॉमेंटर हिंदीमध्ये. त्याच्यासारखं कॉमेंटर होणं नाही मित्रांनो. ओ गई पकड़ो. शाबाश. कैचेस विन द मैचेस. बड़ी मछली जाल में मिस्टर नागेश मैदान से बाहर. आता तुम्ही पेनाची शाई टाका. तिकडे कशा चालले. काय काम आहे तुम्हाला. तुमच्या पेनामध्ये शाई घट्ट आहे. तुम्ही इकडे या. आपण विनाकारण स्किनवर टच करणं म्हणजे बरोबर नाही. काय चोरके साहेब, आता पालकर साहेब शाही मजबूत आहे. तुम्ही पेनात टाका. तुम्ही तिकडे स्किनवर जाऊन उपयोग काय. स्किनवर सागर मांडवकर, रोशन पाटील ते मनालीला गेलते. बर्फामध्ये काम. याला काय स्टॅमिना आहे. -8 मध्ये आणि गरमी प्लस. तरी बघा आम्ही काही नाही. अरे तुम्ही काही नाही. ते तिकडे तरी त्यांचं लक्ष इकडे मॅच होतं ना कधी. 1ला 1 गडी बाहेर. आपण म्हणायला कधी होतं चोरगे साहेब. ते झाले उलटे कोंबड्याचा पिसा आहे तो. याला केस चांगले आहे. ते कसले ते सुतारपेणी केलीस. आणि डीके पाटील साहेब तुमचा उद्या 3:30ला रिपोर्टिंग आहे. आणि उद्या दशरथ पाटील 1ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. आणि जबरदस्त आमचे संदेश भाई पाटील झोपलेत क्या जागेत मला माहिती नाही. पण एक जबरदस्त क्रिकेट खेळाडी. आणि संदेश पाटीलचं लक्ष अगदी आपल्या लाईव्हवर घरीमध्ये असला तरी नजर परफेक्ट असते. झोपला असेल बघा फोन लावून. ओ कैच इट. शॉट मिड विकेट के ऊपर. 2 विकेट गॉन हो चुके उसरली टीम के. बल्लेबाज आए क्या और चले गए क्या. हेमंत भगत अंडा लेके ऊपर. हरेश भाई तुम्हें के ऊपर जिम्मेदारी है. इकडे डीजे बन. निशान मडवीनं कॅच घेतली. आणि आमच्या इकडं उसरली संघाचे आमचे 12वे प्रतिनिधी नाव काय. सोम भगत. आमचे प्रणित भगत. आमचे एक जबरदस्त कॉमेंटेटर आमचे महबूब भाई.
महबूब अल्ताफ, वो मैच देख रहे होंगे, उनका हार्दिक स्वागत. सच्चे दिल के इंसान. आणि उसरली गाव असं आहे ना, त्या गावामध्ये सगळे स्टार खेळाडू येऊन गेलेत. ती ताकद त्यांच्याकडे आहे. नाही हेच आहे, मी बोललो ना, हे आहे आपले हरेशभाई म्हणजे याला बघा दमखम, झंडे में दंडा. क्या गेंदबाजी चल रही है सर्वेश की, ओढ़े गेंदबाजी सर्वेश. नीली जर्सी और पिंक जर्सी के बीच मुकाबला. शॉट, मी बोललो ना कॅच कुठे भेटेल, तू कुठं आहेस बघ पर्यंता, तू शोध मी कुठं आहे तो. माझी अशीच चूक झाली, मी तिकडे नको तिकडे गेलो, माझी चूक, तू बाउंड्रीच्या बाहेरच आहेस. 6 धावा. आपला कोण आहे क्षेत्ररक्षक तो, आतिश भाई. तुम्ही प्रयत्न चांगला केला, पण तुम्ही फिल्डिंग करताना तुमच्या लक्षात येत नाही, कारण भरपूर माणसाला जरासं उत्तेजना असतो ती. मला सगळं माहिती आहे ना, मी फक्त तुमच्याकडेच फेल झालो. और इस बार शॉट दरम्यान खिलाडी वाईट. असा एकच पंत जीवन गावणे, त्याला थंडी लागत नाही. अंगात किती गरमी आहे बघा. मग आता हे 2 पंच बघा कशी अंगाला बंडी. त्याचा तसा नाही, जवानीमध्ये वेगळा होता माणूस. सगळा अगदी इथं वाघिली मला सगळ्या मुली पाठी. 8 स्कोर 2. मिस टाइम शॉट, विकेट कीपर गलती नहीं करेगा, महत्वपूर्ण विकेट है. अभी प्रेशर जल्दी आ रहा है, बल्लेबाज वापस चले गए. भूषण मुंडे, हरेश को तुम साथ नहीं देगा तो उसके माथे के ऊपर टेंशन और आ जाएगा. आणि पहिल्या षटकानंतर गावदी उसरली संघ धावसंख्या 8. 8ला 2 गडी मैदानाच्या बाहेर. आमचे साथी स्कोरर आहेत अनिश पाटील, बबल्या, दाढी फुल नाही. आणि सातारा काय 6-7-8 नमो चषक खारघर. बिंदास जायचा, पेनची शाई मजबूत ठेवायची. पेन नसलं तर पेनचं टोपण महत्वाचं आहे. हा, कांचन भगत तुला सगळा देतील, त्यांच्याकडे सगळा आहे आयडिया. निखिल भगत. सामना 4 षटकांचा आहे आणि घड्याळामध्ये वाजलेत बरोबर 3:15 काहीच नाही वाजले अजून. असं वाटतं 11च वाजलेत. बोला तर बोला. तिकडे मण्या बोलतो मी झोपायला चाललोय, तरी तो मण्या तिकडेच बसलाय पिंटू शेट जवळ. आणि पिंटू शेटला विनंती असेल या मंचावर, आणि तुम्ही आलेत तर आम्हाला बरं वाटतं जरा. हा इकडे ऑपरेटर बिचारा माझा होता लफडा ना, तिकडे ते पोरला मेसेज पाठवत झोपलीस काय बोल. तर नक्कीच अमित म्हात्रे सर, कुलदीप माळी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. वाह, सागर मांडवकर की जुबानी. आणि पिंटू शेट तुम्हाला विनंती असेल मंचावर या. सचिन स्ट्रेट ड्राइव डाउन द ग्राउंड. इट्स अ 4 रन. 8 आणि 4 12 बरोबर. आणि पालकर साहेब, सागर मांडवकर आहेत ना, बिना लग्नाच्या अगोदर मला भेटले होते जित्यामध्ये, टोपी इपी घालून. त्याला कॉलेजला होते. हरेश मुंडे एक आक्रामक खिलाड़ी है, उसरली की रन मशीन मैदान के अंदर है. ये शॉट हरेश, मैं बोला ना शॉट है हरेश. अरे ऐसे ही बाउंड्री छक्के, जब मैं कॉलेज में शॉट मारता था ना, पीछे से लड़कियां बोलती थी ओ व्हाट अ शॉट. बोलो तो बोला. वास्तव में गृह मंत्री भवनराव कदम क्या बोलता, आपने देखा होगा फिल्म ना, लड़की सामने थी फिर बोलता जा ना, बोला तो बोला. 1.5 फुटिया संजय दत्त सबको उड़ा दिया. साहिल पाटील, मॅगी खाऊ नका, ते गॅलेंडा खाऊ नका. 16/3. बघा तिकडे जीवन गवण्यांचा वॉर्मअप बघा सकाळ सकाळ कसा आहे. या पिंटू शेट या. एक जबरदस्त शख्सियत आमचे, परफेक्ट कार्यक्रम आणि करेक्ट. अरे थंडीला का गरमी आणि थंडी उडून टाकू आपण. आणि पुढल्या वर्षी 3 बाईक आणि 3 मुली नाचाला. मग बघा कशी मजा करतो आम्ही. पंचांना एंट्रीच नाही, आम्ही तिघ स्कोरर मी.
आईला तिकडं चोरके सगळं लगेच बघता आम्हाला नाही. 16-3 आणि इकडं या फटीमध्ये आहे कोण तुम्ही आणि आम्ही ते आयला काय लोक शिक्षक पहिलं. फुल टॉस थी मिस टाइम शॉट है मिड विकेट के क्षेत्र में. वाह गुड थ्रो सही फील्डिंग फील्डर है करण मस्त करण. 17-3 विकेट. हा इकडे या हा बाबा प्रेम पाटील इन्स्टा लवर. एक इन्स्टावर नाही जायचं इन्स्टा सगळा भेटतो यायला इन्स्टा काय पण भेटतो. 17-3 स्लो रन का प्रयोग किया गति परिवर्तन. गौतमी पाटिल हमारे महादेव गड़गे से सबसे कातिल गौतमी पाटिल ना असू दे. अरे बजेट आपल्याकडे काय कमी आहे. पिंटू शेट आपण रात्रीत जर 5 एकराचं मंदिर बांधू शकतो आपण काही करू शकतो. 17-3 ओ हवा में गेंद कैच इट. अरे जबरदस्त उमरोली वाले तुम्हारे हाथ में फेविकॉल मजबूती का है. विकेट नंबर मेरे हिसाब से चौथा गॉन. 4 विकेट गॉन. सुंदर बैकवर्ड करने के ऊपर कैच. आणि इकडे आमच्या उसरली संघाची अवस्था विकेट 17-3. आमच्या हरेशबाईला साथ कोणच देत नाही. तर नक्कीच याच दरम्यान आई गावदेवी मंडप डेकोरेटरचे ओनर्स विनोद अर्जुन पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करीन आपण अतिथी कक्षामध्ये यायचे. और नए बल्लेबाज सौरभ पाटिल बैटिंग क्रमांक 6 के ऊपर. बघा हे दोन अंपायरना कशी थंडी लागते पण त्या बिचाऱ्या अंपायरला थंडी लागत याचा अर्थ काय. त्याच्या अंगात ज्वालामुखी आहे. जीवन गावन. अरे नाम में जीवन पहले जवानी में क्या चमक धमक थी उसकी. वागिली वाड़े की लड़की भी कहीं बोलती तू मुझे पसंद था. बॉल को देखो और मारो. बॉल कट हो गई थोड़ी सी. अभी हरेश भाई तुम्हें ही स्ट्राइक के ऊपर रहना पड़ेगा. 2 ओवर खत्म हो चुके. 17 रन 4 विकेट के नुकसान पे गाँव दी उसरली टीम. और जय हनुमान उमरोली टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है. 12 गेंदों का खेल शेष है. आणि माझा म्हणणं काय का कांजनपालकरजी या जर 2 दिवस तारा काढल्या असते तर आपण पिंटू शेट या जर 2 दिवस तारा काढल्या जमले असते आपल्याला. नाही म्हणजे थोडासा अडचण देतो तो. पुढल्या वर्षी करू घ्या ना. लाईन मेन आहे ना हात लावत नका कोणी. पण मस्त का आपल्या आपण मैदान चांगला केलात. आयोजन परफेक्ट केलात. करेक्ट कार्यक्रम. घड्याळामध्ये 3:15 जास्त वाजले मला वाटते 3:30 म्हणजे असं वाटतं की 11चा टायमिंग चालू आहे. आणि काय टेन्शन आहे. यायला काही ठिकाणी गेलो खायला बिर्याणी आम्हाला विचारतं तुम्हाला उपवास. आम्हाला उपवासला मिळत नाही. आणि मग खाऊन आले तर लोक आम्हाला लिस्टिप जाम लावते. बिर्याणी लाल काय या 2 गोळ्या काढा लागतात. 17-4 गडी मैदानाच्या बाहेर 2 शॉट मिड विकेट के एरिया में गैप में गेंद दूसरे के लिए भाग रहे. खतरा बन सकता है. ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा तालमेल. हरेश और शुभम सौरभ ये जब दौड़ रहे थे मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद आ गई. स्कोर 19. 4 विकेट गॉन. तीसरा ओवर चल रहे गेंदबाजी मिस्टर नितिन निशांत मडवी. निशांत मडवी थोड़े से इंजर्ड लगते मेरे हिसाब से लेकिन संभाल के.
कारण कधी कधी काय होतं आपली जखम असते तिथं चेंडू लागतो कधी कधी. शॉट ऑफ लाइन बॉल अक्कल बड़ी है और हरेश मुंडे ने बादाम बचपन में बहुत खाए हुए. एक्स्ट्रा गोल सीमा रेखा के बाहर शानदार स्ट्रोक 4 रन के लिए. हाँ गावदेवी इस बार सेलिंग उनके हाथ पे है ना. गावदेवी 2 स्टेशन 15 रुपये टिकट बिंदास. ये रिक्शा वाले लोग बहुत चालाक होते हो. बाद में बोलेंगे आओ बैठो, किसी को पता नहीं चलता कहा कई कार भाई. 23 पे स्कोर, 4 विकेट गॉन. उसरली टीम हरेश मुंडे क्या अपने तेवर दिखाएंगे. टीम संकट में है क्योंकि 4 विकेट गॉन हो चुके हैं. तर नक्कीच अमित सर उद्या जी फायनलची रात्र आहे ना तेव्हा जे काही नियम्स असतील तर नेरी धुंद्रे असोसिएशनचे जे काही नियमावली आहे ती आम्ही जरूर तुम्हाला सांगू. मात्र उद्या ते सर्व नियम फॉलो केले जातील. यस धन्यवाद. नमस्त. आणि सागर मांडवकर असल्यानंतर काही प्रश्नच नाही. सगळे नियम तुम्हाला सांगतील. जिंदगी अगदी त्यांची नियमामध्येच गेली आणि कॉलेजला असल्यापासून त्यांना सगळ्या मुली फॉलो करत होत्या. दिसायला माणूस हँडसम ना, म्हणजे म्हणतात ना उंची लहान, म्हणजे बुटकी माणसं आगरी भाषेमध्ये बुटकी माणसं असतात ना डेंजर असतात. काश्मीर म्हणालेला अगदी काय बोलू नका हो. गाजवला बर्फामध्ये बर्फ. तापमान किती का ना असत, गरमी भेटण्याला महत्व आहे. 23ला 4, 23ला तिकडे आमचे मनाय भाई बोलतो मी चाललो घरी झोपायला. अरे तुम्ही काय झोपणार आम्ही जागे असताना. सिंगल मिलेगा. थोड़े से आउटसाइड ऑफ टर्म गेंद थी. 23 और 4 24. 4 विकेट 17 पे हरीश मुंडे. या सौरभ पाटिल 0 पे खेल रहे हैं. तीसरा ओवर जारी है और स्कोर यानी कि रनों की गति बढ़ना चाहिए. आणि अजय मसने हमारे सर्प मित्र मैगी का आनंद ले रहे. कैच. मुश्किल है मुश्किल है. अरे गुड कैच. मुश्किल को आसान बना दिया. खुद कॉर्डन बोल्ड किया गेंदबाज ने. और विकेट नंबर या 5वां ड्रेसिंग रूम में 24. लॉस ऑफ 5 उसरली टीम. निशान मडवीने कॉर्डन बोल्ड किया. आणि कॅमेरामॅनना विनंती आहे झोपू नका नाही तर वरना खाली डायरेक्ट याल. अमोल आणि तिकडे कोण आहे आपला श्रेयश. चांगली मेहनत केली. यायला कॅमेरामॅन संडा बाथरूमला जातात का पत्तात नाही का हागीत लावलं पत्तात नाही का. अरे उतरतच नाही. मगाचपासून मी बघतोय ते संध्याकाळी ते चढलेत ते अजून उतरलेत नाही. अमोल पोसरी म्हणजे मगाशी ते चढलेत जवळजवळ 5-6 वाजता ते लघवीला उतरलेत नाही. 26 लॉस ऑफ 5. मुकेश भगत नए बल्लेबाज. हरेश एक साइड से जमकर बल्लेबाजी कर रहे. उसे साथ देने की जरूरत है लेकिन क्या गेंदबाजी चल रही. निशान ने कॉर्डन बोल्ड किया. 24 पे 5 विकेट गॉन. और बैटिंग क्रमांक 6 के ऊपर मिस्टर मुकेश भगत पहली दफा गेंद को खेलेंगे. और ये गेंद गॉन साहब वाइट. गावण साहेबांचा पोट बरोबर आहे पालकर साहेब. शैलेश चव्हाणचा पोट जाम मोठा आहे. हाँ त्याला तेच जोड लागतात बरोबर है. ऑन साइड के ऊपर गेंद को डीप करने के ऊपर एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे और ये 2 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गावदी उसरली टीम का स्कोर 27. 5 विकेट के नुकसान में. रात काली है और उसमें उजाला देखिए चमक रहा है और सुबह हो गई है. वाजे में इस बार देखा बढ़िया आयोजन चल रहा है. घड़ी के अंदर 3:26 अभी लग रहे 12 बज गए. और अंपायर गावंड साहब कह रहे कि ये गेंद लाइन के अंदर से चली गई. खड़े खड़े ठोकने की प्रयास किया था. गेंद बल्ले के बीच संपर्क डॉट गेंद. ओव्हर की समाप्ती. 3 षटकानंतर इकडे उसरली संघ धावसंख्या 27ला 5 गडी मैदानाच्या बाहेर
17 हरीश मुंडे खेळतोय आणि मुकेश भगत 2 खेळतोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. ती टीम आहे काय आहे ते उद्या कोणला बोलवाचा ते सागर मांडवकरला बरोबर माहिती का सागरच तो ना भरती ओटी येते त्याचे दुःख सागराला काय. डीके हा डीके फायनल म्हणजे द्वारकानाथ चोरगे यांना विनंती उद्या 3:30 या ते उठले तर बरे. तसा मला तुम्ही खरं म्हणजे उद्याच बोलवलं पाहिजे होतं. बघू आता काय संध्याकाळ काय होते तर बघू आयोजकांवर आहे. पण द्वारकानाथ स्वर्गीय सर नोव्हेंबर पासून उभं स्टॅमिना जाम आहे तुमचा. हो बाबलीचा काटा उपाच कॉट एंड बॉल आउट. बड़ी मछली जाल में हरीश मुंडे 17 पे खतरा मिल चुका खुद को और 27 पे इस बार देखा जाए छठा विकेट मैदान से बाहर. एक महत्वपूर्ण विकेट 440 ओवर का झटका उसरली टीम को. बिगट मला सगळं समजते पण आपले ब्राह्मणिता असताना आपण हात घालणं चुकीचं. आपण मैताजी भरजी 27ला 6 ते सागर मांडवकर बघतील उद्या काय कोण कोणाची लागेल तो. आपला काम फक्त मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो पुढे जाऊन करू का माग आहे कोण. 27 बघा कॅमेरामॅनने आम्हाला आता टिपलेत. या आईला उद्या सकाळी लवकर जर मी गेलो तुला फोटो कसा माझा भेटेल रे. हा धन्यवाद कॅमेरामॅन. असंच आयुष्यभर पुढे जा आणि माशाच्या बाजाराची एक म्हैस आण. सागर मांडवकर आहेत. कट किया गेंद को गैप में ढूंढा हुआ है लेकिन खराब से रक्षण 2 मिलेंगे नए बल्लेबाज रोहित यादव. और ये तीसरा रन पूरा क्या जबरदस्त चलाकी चुंबकी चलाकी लाजवाब बल्लेबाजी लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 3 के साथ स्कोर 30. आखरी 6 गेंदी आणि आमचे किरण भाई अगदी किरण भाई मस्त. अरे हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है. पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. पर हमारे कांजन पालकर करते पहले निरमा पाउडर को इस्तेमाल करो. छाप करने का प्रयास किया था. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद वाइड यॉर्कर था. संपर्क हुआ नहीं. 6 विकेट गॉन. 30 रन बोर्ड के ऊपर. गाड़ी कटारा तुम्हारी गाड़ी सभी गैरेज में चली गई. आखिरी 3 बॉल. ओ मिस टाइम शॉट गली बैकवर्ड पॉइंट के ऊपर. एक सिंगल. गावदी ओसरली टीम का स्कोर 31. दाव संख्या 31. रोहित यादव 3 पे और मुकेश भगत 3 पे. स्कोरर असा हात घालायचा नाही. हात सरळ ठेवायचा. असा हात घातल्याने गडबड होते. पिंटू शेट्टी की हमारे स्किन के ऊपर ड्राइव किया है. एक सिंगल मिलेगा. ये क्या अंडरआर्म थ्रो नहीं जमेगा भैया. बघा आमच्या तिकडे हेल पण पितात आणि आमचे हे कोण आहेत साहिल भाई आणि तिकडं राजभाई. पियो पियो पीने से स्टैमिना बढ़ जाता है. आखिरी गेंद अंतिम ओवर की. शॉट है कैच इट. लॉन्ग ऑफ खिलाड़ी ने बढ़िया अच्छी ट्राई की थी. 2 रन मिलेंगे और गावदेवी उसरली टीम का स्कोर 35.
और जीतने के लिए या जयहनुमान उमरोली टीम को 24 बॉल 36 रन, 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज उमरोली संघाला. चला सागर मांडवकर, नेक्स्ट मॅच आपण कॉल करा. नाही पण पुढची मॅच आपली मला वाटते कोण आहे, 52 वर्षे याच्यातून विनर संघ. आणि आमचे पिट्टू शेठ बघा, त्याच्या साईडला आमचे साथी भूषणभाई आणि साहिलभाई हे अंगरक्षक आहेत त्यांचे. आणि मित्रांनो, दुनियामध्ये अरे भगवान श्रीकृष्णाने दोस्ती केली पिंटूभाई सुदामाची का केली? कारण एक होता, मित्र गरीब होता पण दिलदार होता. हे लक्षात ठेवा. आमच्या कांचन पालकर साहेबांनी एक स्टेटस ठेवला होता कि प्यार करना है तो निरमा पाउडर वाली से करो, वो बोलते पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि भूषण जगे साहेब आमचे कूलरचे स्पॉन्सर, रिअल इस्टेट एजंट. आणि इकडे मनालीला बघा बर्फामध्ये काम, कशी ताकद. मशाला, अरे मशाला कांचन पालकर विचारला, अशीच म्हैस आणली, प्रॉब्लेम झाला. 24ला 36 पाहिजे.
आणि जीवन गावण सर यांचं पोट बघा, लहानपणी त्यांच्या आईने पोटाला थोडीशी मालिश कमी केली. एक दिवशी मी त्यांच्या घरी जाईन आणि ते दोघं भाऊ क्रिकेटचे अगदी आज म्हणजे आमच्या द्वारकांत चोरगे सर यांची आम्ही विकेट किपिंग बघितली 40+ला. आणि आम्ही बोलले जवळ कसे करा आता एवढे आहे, ताकद आहे ती. 36 का टारगेट, पहली गेंद मिस्टर नागेश, कदमों का प्रयोग किया था, पहली गेंद डॉट. और यहाँ जय हनुमान उम्र टीम को 23 में 36 चाहिए. चमकदार ट्रॉफी, 2 बाइक और 3 बाइसिकल. आणि उद्या मात्र लकी ड्रॉ पब्लिकला सायकल आहे. फुल टॉस गेंद गैप में है, एक सिंगल, दूसरे के लिए भाग रहे. क्या फील्डिंग चली उस सरले की. थ्रो खराब आया है मगर 1 रन मिलेगा और 1 रनों के साथ खाता ओपन टीम का और खुद का. रिओ बीमर कमर किंवा आणि कमरेच्या वरती आहे, कमरेच्या वरती बॉल की हंपायरची चुमरी बघायची. त्यांना वाटते कमरेच्या वरती काय आहे नाही काय नाही. बघा कमरेच्या फास्टल्या फास्टफूस सर असे बघता त्यांना वाटतं काही काहीतरी गडबड आहे कमरेच्या वरती. पण कमरेच्या वरती बॉल खाली वरती पंचच सांगतील. आणि आज आपल्याला एकच टीम काढायची आहे. आणि चला आता पंचांचा डिसिजन येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणून मैदानाच्या आतमध्ये पंच बिना लागण्याचा कोणच ठेवू नका. त्याला कमरेचं जजमेंटच नाही. ज्यांची लग्न झाली त्याला ठेवा, त्यांना कमरेचं जजमेंट बरोबर आहे. आणि हा रुचिरला पण जजमेंट चांगला आहे कारण हा माफ घेतो. स्कोर 1. प्रतीक माली और मिड ऑन दायरे के अंदर गुड फील्डिंग. हरेश मुंडे ऑलराउंडर है. मैंने उसको बहुत सालों से देखा है. आणि कुठलाही विषारी साप भेटला म्हणजे अजय मसने साहेब त्याला बिंदास पकडतात. शॉट है, कैच इट, पकड़ो कैच, शाबाश. थोड़ी सी गेंद और भी डिलीवरी थी, शॉट में ताकत कम. और पहला झटका देखिए, सागर मांडव के कहते हैं ना कि शॉट में ताकत चाहिए. पहिला झटका. आता वातावरणाचा इफेक्ट काही असू द्या, तुमच्या स्टॅमिनावर आहे तो काम.
संख्या एकला एक गडी बाहेर. स्कोर बरोबर ना? बघा स्कोरला कसा जजमेंट आहे. आणि नवीन बॅट्समन निशान मडवी. आणि 20 चेंडू आणि 35 धावांची गरज. आणि 3 धावा धावून काढतील त्या खेळाडूला 500 रुपये. आणि उद्याही कंटिन्यू म्हणजे आजच कंटिन्यू चालू. अजय मसने साहेब, अरे जे सापाला पकडतात ते 500 रुपये का लावू शकत नाही? जिवंत सापाला पकडू शकतात, त्यांचा स्टॅमिना आहे पकडण्याचा. ना पिंटू शेट उद्या हातात नका करू पिकनिक. आपले झोप एक काढायचे सकाळी, मग काय रात्रीचा बघू. ते मने जागाच आहे अजून. एकला एक शॉट है, शॉट है. बाउंड्री मिलेगी, बाउंड्री मिलेगी, बाउंड्री मिलेगी. मैं बोला ना, बोला तो बोला. छव्वा बोला तो बोला. अरे आपण आता हे काय झोपले ते डीजे वाले उलटे कोंबड्याचे पिसे आले. या डीजे वाजवा जरा, गाडी वाजवा. अरे नेला तर उचलून तुमचा नेऊ द्या, आमचा काय जाईल. स्कोर 5. अपील हाउस दैट. अपील करने की दो ही जगह, एक क्रिकेट का मैदान और दूसरा कोर्ट. अपील किधर नहीं और की समाप्ती. पहिल्या षटकानंतर जर्मन उमरोली संघ धावसंख्या 5ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 31 धावा. आता सागर मांडवकर पुढची जिम्मेदारी घेतील. तर बघा उद्याची फायनल रात्र आहे आणि काही करून रिपोर्टिंग करायचे. 3:30 वाजता सामना सुरू होईल. सागर मोरबेचा संघ खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध गारमाता 11 कराडे हा संघ असेल. उद्या दुसरा सामना असेल दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि तकदीर का बादशाह तुर्बे संघ खेळेल. उद्या तिसरा सामना असेल वागेश्वर हरिग्राम आणि गावदेवी आंबिवली. उद्या चौथा सामना जीतू 11 नेरे आणि जितो आई जीते, जी पेंडिंग मॅच आहे अमित सर, ग्रुप ए ची विनर जी पेंडिंग मॅच आहे. त्यानंतर ट्रॉम्बे कोलीवाडा संघाविरुद्ध जिते आणि नेरेमधील विनर संघ खेळेल. आणि सुपर 6 मध्ये पोहोचलाय सिद्धू 11 रसायन विभागातील संघ कैरे. आणि यातून एक जो संघ जिंकेल, आपण एक संघ क्वालिफाय करणार तो सुपर 6 ला पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद. बघा कशी माहिती कडक दिली. याला आम्हाला सांगितलं तर जमलंच नसतं हे सांगायला. 2 नंबरला काय करत आहे. आणि इकडे 2 नंबरला कॅच घ्या. हा गुड कॅच, जबरदस्त कॅच रोहित यादव. अरे जबरदस्त म्हणून आता उसरली वाले असे आहेत ना, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारे नाही आहेत. गुड कॅच. आणि सरपंच सन्मान्य नितीन भगत साहेब आणि जितेंद्र भगत साहेब, राजू रोडे, अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि बिग सपोर्टर पिंटूबाई आमचे. बघा सकाळ झाली म्हणून सगळं बंद आहे, चालू असताना दोस्तीच्या दुनियेचे राजा माणूस उखळवला असता सगळा. उद्या बघा उद्या काय तो. अरे उद्या समजा का, पण पुढच्या वर्षी असं आयोजन करू ना, 3 गाड्या 3 माणसं. आणि अकाउंट आमचे बघा कॅशियर कोण आहे ते साहिल पडे. दाढी बघा कशी क्लिअर आहे. कुठल्याही मुलीने पप्पी घेतली ते गाल टमाटरसारखं. आणि हिशोब परफेक्ट. 1-1 रुपये. याला म्हणतात खजिनदार, त्याला म्हणतात पंत. असं पाहिजे. सर्पमित्र बघा, नागिनीला पकडतात तर नागाला काय नाही पकडायचे. आणि जितेंद्र भगत साहेबांनी सरपकीच दिली आणि इकडं मात्र बॉल हुकला गेला. मित्रांनो बघा आणि मारा. प्रवीण दुगाडे आमचे नेहमी म्हणतात, देखो जन परखर मारो.
आहे ना आवाज. कुठलाच कॉमेंटर काढणार नाही, कोणची हिंमत पण नाही. हा, कोणी पण लावला तर जमाचा नाही आवाज काढायला. शॉट, इट्स गोइंग, इट्स गॉन, हेड्स रॉकेट, चक्री. म्हणून बोलतो शॉट परफेक्ट बसला ना की तो बरोबर गॅप मध्ये बसतो. बैट और बॉल के बीच कनेक्शन, सिक्सर. आणि सागर मांडवकर आणि आम्हाला सरप्राईज गिफ्ट आहे की आज रात्रीमध्ये काही होईल, सकाळी घरी जायचं नाही. 11 2 विकेट. वाहनची संख्या पाव खाऊ नका, पोट फुगेल. सावधान, मॅच खेळायची आहे पुढची. आणि का हरकत नाही, घाबरणार नाही. वाहनची लोक नाही घाबरायचे, ते MIDC मध्ये घुसतात. ओ गली, बाबूशाह कहते ना गली में दिल चुराना कठीण बात है. आणि बाबूशाहला आपले शॉट बॉल देतो मध्ये, क्या शॉट, मॅन फ्रॉम देवीच्या पाडा. चायला ओडिसा मधून लोकही आली इकडे चोरगे साहेब. आणि संडास मध्ये आता नेटवर्क फुल आहे. राइस बाउल और कहते हमको एक मौका दो, काम हो जाएगा. 12-2. और कैच इट आउट. भूषण मुंडे ने कैच को लपका और बल्लेबाज चले. मेरे हिसाब से वापस जा रहे निशान भाई. 4 रन बना के वापस. प्रयास निशान भाई अच्छा था, लेकिन क्या मालूम है क्या, देना का मारना का, जा खिलाड़ी मौजूद है वहां नहीं मारने का, घाटा तुम्हारा हो जाएगा. 12-3 विकेट. सचिन माडवी. बघा तिकडे जीवन गावन सरांचा पोट कसा खाली पडला बघा. आईला आम्हाला नाही उद्योगपती नाही पती उद्योग, असेच दिवस गोधडीमध्ये चाललेत. पर्याय नाही, कर्माचे भोग आहे, ते भोगायलाच पाहिजे. चोरगे साहेब असतात बघा. आणि काय जीवन गावन अगदी भरपूर आहे त्यांच्याकडे, ईश्वराने भरपूर दिले. पण बघा कशी माणसं साधी आहेत आमचे हे चोरगे साहेब, पवार साहेब, एकदम शांत. आणि मला अशी माणसं आवडतात. मला सिरियस लोक नाही. अरे सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये भरपूर आहेत. रोज इंदा की आम्हाला भेटायला कोणी सफरचंद घेऊन. शॉट है, पंच किया, एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आहा, सुंदर रनिंग. रोहित यादव गेंदबाजी की बाउंड्री सांभाळ रहे. आणि षटक संपलं गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उमरवली संख्या धावसंख्या 14ला 3 गडी मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावा, 11ची सरासरी. बघा आमच्या पिंटू शेट सोबत किती माणसं आहेत. अंगरक्षक 2 4 आणि 6 आणि ते 7. आणि बाकीच्या कॅमेऱ्यामध्ये काय गरजच नाही, गर्दी नको, दर्दी पाहिजे लोक. ती गर्दीवाली गेली झोपाला. बघा नाव आमचे सर्प मित्र तिकडे आहेत. सचिन ठाकूर इकडं साईडला, साहिल इकडे, राजभाई इकडे, भूषणभाई, प्रेम तिकडे, पिंटू शेठ चष्मेवाले आपले, आदित्य भाई. आणि तिकडे कोण आहेत, पारस. आणि म्हणून बोलतो ना, एकटा में शक्ती है, दुनिया भी झुकती है. म्हणून तुम्हाला सगळ्यांना 7 जणांना विनंती आहे, तुम्हें प्यार करना तो निरमा पाउडर वाले से करो. वो पहले बोलते पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. वाईट नाही, पावडर. इकडे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11ची सरासरी, 36चं टार्गेट. आणि फ्लड लाईट बघा कधी ओपन झाली. अरे डीजल क्या क्या है, म्हणजे पेट्रोल पंप समोर हमारे सब है, बिंदास चावले क्या. कांचन बर्गर माझे पेट्रोल पंप आहेत, डिझेल बिंदास घेऊन या. ऑन साइड का घुटना टेक, तमाशा देख, एक सिंगल, हर्या, शाबास. आणि तिकडे वावनची टीम तयारीमध्ये द्या, पाणी बिणी पिया, मागे जाऊन या, पुढची मॅच तुमची आहे. वाजू दे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एकदा तुम्ही ताब्यात सापडलेत ना की बघायचं नाही किती वाजले.
तुम्हाला दुटी करणंच आहे, त्याला पर्याय काय करणार, आपण भाडोत्री माणसं आहेत. 15-3 एक्स्ट्रा कवर के ऊपर फील्डर मौजूद है. गुड बॉलिंग इस बार दुशांत भोईर, मस्त. आणि 12वा असा पाहिजे. मला इंग्लिश कळत नाही, मला एकदा सांग ना दुशांत की माझ्या मेमरीत फिट झाला समजायचं, पण मला इंग्लिश बजायला सांगितलं की माझी थरथरते. केली केली चंपा काय मारतील तिकडे ते, आणि चौकार होईल. 4 धावा लॉंग लेगला. 20 आणि 4 24. आणि धावा झाल्या त्या 20. तुमची काहीतरी मागं पडते, तुमची पुढून या, पुढून म्हणजे मजा येते. मागं काय फायदा आहे, मागे काय रुचिर मात्र तुम्ही मागा नका, पुढून या. हे तुमचे स्कोर जरा मागे पडतात. धावा संख्या 20 आणि 9 चेंडू 16 धावा. तिकडे कांचन पालकर सागर मांडवकरला मात्र गाईड करतात, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, दही अंडी फुटायलाच पाहिजे. 9ला 16 बर्फामध्ये जाऊन त्यांनी पाण्याचं आक्रमण केला. काय त्यांचा स्टॅमिना आहे. रोशन पाटील तारा आणि सागर मांडवकर जबरदस्त. आणि बघा थंडीमध्ये गरमीमध्ये झोपले आणि किरण टाकले. 60,000 रुपये विमानाचा खर्च आला, पण एन्जॉय केली. आता मी पण 2 दिवसामध्ये जाईन घेऊन कोणलं तरी. ओ, एक सिंगल बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में स्कोर आगे 22-21. 3 विकेट गॉन उमरोली के, आणि 8 चेंडू आणि 15 धावा. दुशांत भोईर, सचिन 3 पे और आतिश 13 पे. एक सिंगल लॉन्ग ऑन खिलाड़ी के इनको उठाने जा रहे हैं, और एक सिंगल के साथ उमरोली टीम का स्कोर 22, 7ला 14. प्रति षटका मागे 2ची सरासरी. आणि तिकडे बघा कांचन पालकर आणि सागर मांडवकर चर्चा करतात. असे फटाके आपण किती फोडले सांगा, एकमेकाला विचारतात. 7ला 14, 7ला 14. अरे मोठला कोण आपल्याला दाखवते. संस्था अपनी कट किया गेंद को, कवर पॉइंट के क्षेत्र में स्कर ड्राइव, फील्डर मौजूद है वहां, और 2 रन मिलेंगे. 2 के साथ स्कोर पहुंचा है 24. 3 विकेट गॉन उमरोली के. आणि तिकडे बघा सागर मांडवकर कसा आवाज देतील बघा. आता अशीच आग लावली होती एक ठिकाणी, पूर्ण पेटली. वाजला बघ कसा. म्हणून सागरवर प्रेम होता हो. 6ला 12. एक कांचन बघा रोशन पाटील असेच सर्वाला गेलते. 6ला 12. चला आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. अरे लोक झोपले, ऐकायला हाय कोण आपणच, आपलीच मजा. तिकडं घाटावर संस्था त्यांची असली की सरकारी नोकर त्यांचंच सगळे. संस्था पण आपली सगळ्यात त्यांचा. 6ला 12. तिकडे आमचे प्रवीण गायकर मोबाईल स्विच ऑफ करून झोपले. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे जितेंद्र मुंडे, और मुंडे के सामने है सचिन मडवी 4, आतिश मडवी 15. शॉट है, फील्डर मौजूद है. एक सिंगल मिलेगा. 5 चेंडूत 11, 5ला 11. आता सुपर ओव्हर झाला तर समजा 6 वाजलेच, आणि घाबरायचं काम काय. अरे एक लक्षात ठेवा, सकाळ झालाच मजा असतो, कारण तो जरा टाईट काम होतो ना.
5-11. काय हरकत नाही. सामने आतिश 15 पे खेल रही. ओ गुड बॉल. चोरगे साहब कह रहे लाइन के अंदर से गेंद चली गई. दबाव बढ़ता ही जा रहा है. 4 में 11 चाहिए. जितेंद्र मुंडे बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. मीडियम फास्टर गेंदबाज है. 4 में चाहिए 11. 2 छकड़ी चाहिए. क्लीन बॉल. बायको गेली माहेरी. काम करी पितांबरी. दंडा अस्त व्यस्त. बोला तर बोला. अरे आपली कॉमेंट्री अशीच आहे. हे फुकट न जेवली. मी तिकडे नेरेला कॉमेंट्री केली. पहिले आमचे कांचन पालकर साहेब माझी शबासकी दिली. आणि पिंटू शेठ रामाशेठ काहीतरी करा. सकाळ झाली. दरवाजे कुठेही ठोकू पण दरवाजा ओपन करू. आखरी 3 बॉल 11. 3 चेंडू 11 धावा. तिकडे चोरगे साहेब बोलते मॅच संपते कधी आणि इकडे येतोय कधी. आणि अमय शेठ यांना कन्यारत्न झाली. पहिली बेटी धनाची पेटी. आणि उद्या त्यांना लुटा. म्हणजे आपट्याच्या पानानं कसा आपण लुटतो तसा होऊन जाऊ दे. अरे पैशाचा काय मोजून घे इथं. परफेक्ट काम. सायबा रॉकेट. आणि पुढल्या वर्षी धडकन चोरगे आणि मी एक बैल आणा चाकणवरून दोघं. आणि त्याला हाकला दशरथ पाटील नाही तर एक तर मान्या. दोघांपैकी ना मान्याच चांगला आहे. मण्याला कशी बरांडी रोवाची माहिती आहे ना. 25ला 4. बैलाचा बघू. बैलाची नावासाठी आमच्याकडे जामजणी आहेत. त्याला सगळ्यांना सांगू आमचा पहिला काम मग नाव. 25ला 4. 3ला 11 मारा. उमरोली वालो ठोको. हे शॉट हे डाऊन द ग्राउंड. एक सिंगल. आता मात्र 2 चेंडू आणि 10. 1 षटकार चौकार 2 षटकार. सामना जिंका उमरोली संघ. आणि कंपल्सरी चेसिंग नाही आहे. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर आहे. किती घेणार आपल्याला काय काय कोण आहे मला आपल्या रिक्षामध्ये जावं. गाडी मारली डिस्कोर घरी. आणि काहीच नाही. आणि संस्था आपली असलं तर पाहिजे. आपणच सगळं ग्रामसेवक सगळं. 2 बॉल 10. षटकार फक्त आला ना हवा टाईट झाली समजा जी उसरलीची. नाही नाही नाही. शाबास जितेंद्र मुंडे. तुला उद्या गावात उचलला समजायचा. 1 बॉल 10. पण जर नो बॉल टाकला मग असे हे उमरोळीवाडी सोचत असतील. मी नाही सांगत. आणि विनोद भगतने तो कारनामा केला होता. बघितलं आपण साहेब तिकडे मारले होते ते किंजल टोपीला. आणि कांचन भाग्य साहेबांनी मी उपवास आम्हाला दोघांना. आता सरळ बॅटने उलटा चालवला. आणि अशा रीतीने 9 धावेनं हा सामना जिंकला गावदेवी उसरली संघानं. आणि गावदेवी उसरली कॅप्टन आणि बावनचे कॅप्टन टॉस साठी या. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अमय शेठ पाटील. आज भरपूर खुश आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस सुद्धा लगेच